नमस्कार. नवरात्राच्या या स्पेशल सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत विशुद्धी चक्र. विशुद्धी, विशेष शुद्धी, अतिशय खबरदारीने घेतलेली शुद्धी असं आपण म्हणू शकतो. हे गळ्याच्या मध्यभागी असतं. आता ह्याच्याशी ज्या काही निगडीत भावना आहेत त्या म्हणजे संभाषण कला, व्यक्त करण्याची वृत्ती म्हणा किंवा शक्ती आपण म्हणू शकतो, व्यक्त करण्याची कला म्हणू शकतो, निर्मिती क्षमता, हे सगळं या विशुद्धी चक्राशी निगडित आहे. विशुद्धी चक्र हे जर आपल्याला अगदी पटकन कळायला हवं असेल तर आपण शंकराला कसं नीलकंठ म्हणतो, म्हणजे त्याने जे काय विष घेतलं ते कुठेही वरती जाऊ न देण्याकरता त्याने कंठामध्ये ते धरून ठेवलं आणि म्हणून तेव्हापासून त्याला नीलकंठ असं नाव पडलं. कुठल्याही हृदयातनं निघणाऱ्या विचारांच्या लहरी शक्यतो वरती जाऊ न देण्याचं काम हे विशुद्धी चक्र करतं. किंवा इंद्रियांद्वारे ज्या काही संवेदना लहरी येतात त्या मेंदूपर्यंत शब्दरूपाने पोचवायचं काम हे विशुद्धी चक्र करतं. विशुद्धी चक्र म्हणजे आपला गळा. कितीतरी असे गायक गायिका आहेत, अप्रतिम आवाज, रियाज करून 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 तो कंठ त्यांनी इतका सुंदर केलेला असतो की आपल्याला त्यांचं गाणं ऐकत राहावं असं वाटतं. अनेक कला, त्याची निर्मिती किंवा निर्मिती क्षमता ही विशुद्धी चक्राशी निगडित आहे. आपण बघायला गेलो ना तर समाजामध्ये साधारण 2-3 प्रकारची माणसं आपल्याला दिसतात. ती म्हणजे कशी, एक म्हणजे खूप बोलतात, समोरच्याला बोलूच देत नाही. दुसरी असतात ती अजिबातच बोलत नाही, म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय, त्यांना हे चाललंय ते पटलंय का नाही हे सुद्धा कळत नाही. आणि तिसरी मोजकी मुद्देसूद बोलणारी किंवा अशीही काही व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात की ज्यांचं बोलणं फक्त ऐकत राहावंसं वाटतं. अतिशय प्रभावी बोलणं असतं त्यांचं, आपल्या हृदयाला जाऊन भिडतं किंवा आपल्याला पटकन पटतं. अशी जी काही माणसं दिसतात ती सगळी, त्यांचं विशुद्धी चक्र एक तर असंतुलित असतं किंवा त्याचं संतुलन व्यवस्थित असतं किंवा ओव्हर ॲक्टिव्ह असतं. अनेक माणसांमध्ये दुसऱ्याला बोलू न देता स्वतः बडबडत राहण्यामुळे त्या अनेक गोष्टी त्यांनी आतमध्ये दडवलेल्या असतात. सगळ्या भावना ज्या आतमध्ये दाबून ठेवतात, त्याच्यामुळे त्यांना आपलं म्हणणं प्रत्येकजण आपल्याला अपोज करेल का, आपलं ऐकून घेईल का नाही ह्याची शंका येते आणि त्यामुळे ते बोलत सुटतात. त्यामुळे नुसतं बोलणं हा जसा गुण विशुद्धी चक्राशी रिलेटेड आहे, तसा तुम्ही समोरच्याचं किती ऐकून घेता हेही याच चक्राशी निगडित आहे. समोरच्याला बोलू देणं, त्याचं बोलणं पूर्ण व्यवस्थित ऐकून घेणं हा सुद्धा गुण विशुद्धी चक्राशी आहे. अनेक माणसं अशी असतात की जी बोलतच नाही, सगळ्या गोष्टी आतच्या आत ठेवतात. त्यांना व्यक्त होण्याची भीती वाटत असते, आपलं मत मांडण्याची भीती वाटत असते. अनेक वेळेला असं होतं की मीटिंग होते, बरेच जण तावातावाने भांडतात, काही जण काहीच बोलत नाही. मग चुकीचं काय आहे ते पण बोललं जात नाही त्यांच्याकडनं आणि बरोबर काय आहे तेही बोललं जात नाही. पण ह्याच्यामुळे काय होतं की धचा मा होऊ शकतो. म्हणजे जर त्यांनी जे काय समोर चुकीचं चाललेलं आहे त्याच्यावरती जर ते बोलले नाहीत तर ती चुकीची गोष्ट पुढे कॅरी फॉरवर्ड होते आणि त्याचे परिणाम त्यांना सुद्धा भोगायला लागतात. मुळामध्ये आतमध्ये जो काही दाबलेला राग आहे, ज्या काही भावना आहेत त्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्ही व्यक्त केल्या पाहिजेत, कोणाशी तरी बोललं पाहिजे. त्यामुळे जेव्हा मानसिक खचलेले रुग्ण येतात
अतिशय डिप्रेस झालेली, निराश झालेली लोक येतात, तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा सांगते की तुम्ही कोणाशी तरी बोला, माझ्याशी बोला, नाही तर तुम्हाला ज्यांच्याशी विश्वास असेल तसं बोला, पण तुमच्या मनात काय आहे ते बाहेर येऊ दे. आणि मग लोक म्हणतात तुमच्याशी बोलल्याने बरं वाटलं. काही नाही, फक्त जे आतमध्ये होतं ते शब्दरूप घेऊन व्यक्त झालेलं असतं. तुम्हाला असे अनुभव आले असतील की कोणाशी तरी बोलल्यानंतर आपल्याला मार्ग मिळतो, कोणाशी तरी बोलल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं किंवा त्याच गोष्टीकडे बघायचा दुसरा दृष्टिकोनही मिळतो. मग आपलं बोलणं, आपलं व्यक्त होणं हे या चक्राशी निगडीत आहे आणि त्यामुळे ह्या चक्रामधली ऊर्जा संतुलित असणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे व्यक्त केलं नाहीत, तुमचा राग म्हणा किंवा तुमच्या मनामधले विचार म्हणा, तुमच्या मनातली खळबळ म्हणा, तर कधीकधी असं होतं की नको तिथे बोललं जातं, नको ते शब्दात बोललं जातं आणि नको त्या पद्धतीने बोललं जातं आणि मग समोरचा माणूस उगाचच दुखावला जातो. अनेक वेळा आयुष्यभराचे संबंध तुटलेले आहेत किंवा त्याच्यातनं खूप मोठी वेगवेगळ्या घटना किंवा वेगवेगळे भयानक परिणामांना आपल्याला सामोरं जायला लागतं. त्यामुळे मनामधले विचार व्यक्त करा ह्याची जाणीव करून देणारं